नेक्स्ट पॉईंट आहे हायड्रोलिक सिस्टीम. आता एक्झॅक्टली हायड्रोलिक म्हणजे काय? विथ द हेल्प ऑफ ऑइल आपण एखादा सिस्टीम ऑपरेट करतो किंवा रन करतो, त्याला म्हणायचं हायड्रोलिक सिस्टीम. ऑलवेज लक्षात घ्या, हायड्रोलिक मध्ये ऑइलने ऑपरेट करतो, न्यूमॅटिकने एअरने ऑपरेट करत असतो. ठीक आहे. मग हायड्रोलिक सिस्टीमला बेसिक तुम्हाला काय काय लागणार आहे, कुठल्याही जनरल हायड्रोलिक सिस्टीमला काय काय कॉम्पोनंट्स लागतील, बेसिक कॉम्पोनंट्स असतील, त्याला म्हणायचं जनरल हायड्रोलिक सिस्टीम. आता जनरल हायड्रोलिक सिस्टीम मध्ये पहिल्यांदा सगळ्यात इम्पॉर्टंट पॉवर सोर्स, म्हणजे तुम्हाला पॉवर दिलं तरच पूर्ण सिस्टीम रन होणार ना. मग ते पॉवर सिस्टीमला काय काय लागणार आहे? इम्पॉर्टंट काय असणार आहे? पंप आणि मोटर हा मेन पॉवर सोर्स असणार आहे. फिल्टर रिझर्वायर तसं बघायला गेलं पॉवर सोर्स कन्सिडर करू शकत नाही, पण त्याच्यामध्ये ऍड केलेलं आहे त्यांनी फक्त. ओके. मेन तुम्हाला पॉवर सोर्स म्हणजे काय? पॉवर सप्लाय करणार असते, त्याला म्हणायचं पॉवर सोर्स, ते म्हणजे पंप आणि मोटर असणार आहे. ओके. त्याच्यानंतर फिल्टर आणि रिझर्वायर हा कन्सिडर करू शकत नाही, फक्त नावाला ऍड केलेला आहे. परत एकदा रिपीट करतो. कंट्रोल वॉल्स म्हणजे एक्झॅक्टली काय? तुम्हाला कंट्रोल वॉल्स म्हणजे 3 टाईपचे कंट्रोल वॉल आहेत. पूर्ण तुम्हाला थर्ड चॅप्टरमध्ये डिटेलमध्ये आहे. त्याच्यामध्ये प्रेशर कंट्रोल वॉल, डायरेक्शन कंट्रोल वॉल, फ्लो कंट्रोल वॉल. प्रेशर कंट्रोल वॉल म्हणजे प्रेशर कंट्रोल करणे, डायरेक्शन कंट्रोल वॉल डायरेक्शन कंट्रोल करते, फ्लो कंट्रोल वॉल एक्झॅक्टली फ्लो कंट्रोल करत असते. मग ते तिन्ही पण तुम्हाला या कुठल्या तरी जनरल हायड्रोलिक सिस्टीमला लागणार आहेत. त्याच्यानंतर ऍक्च्युएटिंग डिव्हाइसेस. ऍक्च्युएटिंग म्हणजे ऑपरेटिंगसाठी जे डिव्हाइसेस लागतात त्याला म्हणायचं सिलेंडर आणि मोटर. मोस्टली सिलेंडर आपण जनरली यूज करतो, मोटर म्हणजे ते रोटरी पर्पजसाठी असणार आहे. ओके. हे सगळं डिटेलमध्ये काय असेल हे तुम्हाला पुढे डायग्राम मध्ये आहे, त्या डायग्राम मध्ये एक्सप्लेन करतो मी. आता तुम्हाला मी परत एकदा सांगतो काय काय गोष्टी असतात त्याच्यामध्ये, फक्त तुम्ही फक्त हा म्हणायचं, पुढे डिटेलमध्ये सांगतो. हे काय आहे? पॉवर सोर्स आहे हा म्हणायचं, कंट्रोल वॉल आहे हा म्हणायचं. परत डिटेलमध्ये काय ते तुम्हाला पुढच्या डायग्राम मध्ये सांगतो, कारण की याच्यामध्ये कसं आहे, मी तुम्हाला 10 वेळा जरी हे सांगितलं तरी पण समजणार नाही. डायग्राम मध्ये एकदा जरी सांगितलं की पूर्ण डिटेलमध्ये व्यवस्थित समजतंय. ठीक आहे. मग आता येऊ आपण डायग्रामकडे येऊया. कलरफुल डायग्राम घेतलेला आहे. तर पहिलं तुम्हाला काय म्हणलं होतं, इम्पॉर्टंट लक्षात आहे का? पॉवर सोर्स. पॉवर सोर्समध्ये मेन पॉवर सोर्स जे आहे पंप आणि मोटर आहे. तरी पण तुम्हाला फिल्टर रिझर्वायर ऍड केलेलं आहे, पण इथनं स्टार्ट करावं लागतं वर्किंग, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल. तर पहिल्यांदा इम्पॉर्टंट काय असणार आहे याच्यामध्ये? बेसिक रिझर्वायर. कुठलंही हायड्रोलिक सिस्टीम, हायड्रोलिक म्हणजे ऑइल असते, ते ऑइल ऑपरेट होत असते याचा अर्थ काय? ऑइल कुठेतरी तुम्हाला स्टोअर करावं लागेल. विदाउट स्टोरिंग आपण त्याला ऑपरेट करू शकत नाही. मग कुठेतरी स्टोअर करणे, त्या स्टोअर करायच्या टँकला म्हणायचं काय? रिझर्वायर. ठीक आहे. रिझर्वायर म्हणजे ऑइल स्टोअर करायचं टँक असतंय, त्याला रिझर्वायर. मग फिल्टर म्हणजे याचा अर्थ फिल्टरचा मेन पर्पज, नावच आहे फिल्टर. फिल्टरचा मेन पर्पज कुठलाही टू व्हीलर जर बघायला गेलं, 4 व्हीलरला फिल्टर असणारच आहे. फिल्टरचा मेन पर्पज काय असणार आहे? जे ऑइल हिथून कुठे जाणार आहे? पंपला जाणार आहे. पंपला जात असताना ह्याच्यामध्ये जर समजा ऑइलमध्ये कचरा म्हणजे डस्ट असेल, डर्ट असेल, ठीक आहे, मग सगळं डस्ट आणि डर्ट हे पुढच्या सिस्टीमला जाऊ शकतंय. मग फिल्टर काय करतंय? डस्ट आणि डर्ट पार्टिकल हिथच रिमूव्ह करतंय, म्हणजे पुढच्या सिस्टीमला जाऊ देत नसते. फिल्टरचा मेन पर्पज डस्ट आणि डर्ट पार्टिकल रिमूव्ह करणे. नेक्स्ट पार्ट आहे पंप. पंपचे 2 पर्पजेस आहेत ऍक्च्युली, म्हणजे इथून ऑइल कॅरी करत असते. ठीक आहे. इथून ऑइल कॅरी करते. आणि सेकंड मेन पर्पज आणि इम्पॉर्टंट पर्पज पंप म्हणजे प्रेशर इन्क्रीज करतंय. या ऑइलचं प्रेशर इन्क्रीज करतंय. का? कारण की प्रेशर जर इन्क्रीज केलं की पुढचं सिस्टीम ऑपरेट होत असतंय. प्रेशर इन्क्रीज नाही केलं की पुढचं सिस्टीम ऑपरेट कसं होणार? वर्क कसं होणार? मुवमेंट कसे होणार आहेत? म्हणून विथ द हेल्प ऑफ ऑइल प्रेशर आपण पुढच्या सिस्टीमला ऑपरेट करत असतो. ठीक आहे. म्हणून प्रेशर इन्क्रीज करण्यासाठी आपण ऑलवेज पंपचा यूज करतो. आणि कुठल्याही हायड्रोलिक सिस्टीमला प्रेशर इन्क्रीज करण्यासाठी पंप यूज करतो. आणि कुठल्याही न्यूमॅटिक सिस्टीमला प्रेशर इन्क्रीज करण्यासाठी एअरचं, हे बघा मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं, हायड्रोलिक म्हणजे ऑइल, न्यूमॅटिक म्हणजे एअर. ठीक आहे. ऑइल म्हणजे हायड्रोलिक सिस्टीम मध्ये प्रेशर इन्क्रीज करण्यासाठी पंप यूज करतो. न्यूमॅटिक सिस्टीम मध्ये एअरचं प्रेशर इन्क्रीज करण्यासाठी कॉम्प्रेसर यूज करतो. हे तुम्हाला पहिल्या लेक्चरला सांगितलं होतं. ठीक आहे. न्यूमॅटिक म्हणजे एअर, प्रेशर इन्क्रीज करण्यासाठी कॉम्प्रेसर, आणि हायड्रोलिक म्हणजे ऑइल, प्रेशर इन्क्रीज करण्यासाठी पंप असणार आहे. ओके. तर आता आपल्याला पंपचं प्रेशर इन्क्रीज म्हणजे पंप ऑइलचं प्रेशर इन्क्रीज करतंय. मग पंप ऑपरेट करण्यासाठी एकदम बेसिक लागतंय. काय लागतंय? मोटर. विदाउट मोटर पंप ऑपरेट होऊ शकत नाही, म्हणून ह्याला पॉवर सोर्स म्हणलेला आहे. आणि पंप आणि मोटर नसेल तर तुमचं हायड्रोलिक सिस्टीमच रन होत नसते. आता मला सांगा, बेसिक तुम्हाला इंजिन, जर गाडीमध्ये इंजिनच नाही आहे, इंजिनच नसेल तर इंजिन नसेल तर ही गाडी कसं चालू होणार आहे? गाडी कसं पुढे जाणार आहे? बरोबर आहे ना. विदाउट इंजिन गाडी कसं चालू होणार? तसंच विदाउट पंप हायड्रोलिक सिस्टीम ऑपरेट होऊ शकत नाही. म्हणून कंपल्सरी तुम्ही कुठल्याही हायड्रोलिक सिस्टीमला पंप लागणार आहे, आणि हे पंप ऑपरेट करण्यासाठी मोटर लागतंय. आता एक्झॅक्टली मोटर तुम्ही बघितलं असेल कॉमन कुठं? लेथ मशीन घ्या.
कॉलेजमध्ये डिप्लोमा कॉलेज किंवा इंजिनिअरिंग कॉलेज कुठल्याही डिप्लोमा कॉलेजला लेथ मशीन असते वर्कशॉपमध्ये. ते वर्कशॉपमध्ये तुम्ही बघितलं असेल मशीन कसं चालू होतंय. आम्हाला काय माहित बटन चालू केले की लेथ मशीन चालू होते, असं नाही आहे. लेथ मशीनला ऑलवेज लक्षात ठेवा एक मोटर असते. ठीक आहे, ते मोटर जर चालू झालं तरच लेथ मशीन चालू होत असते. आणि तुम्ही कधी तर बघा ऑब्झर्व करा, लाईट गेल्यानंतर तुम्ही ऑलवेज लक्षात आहे का तुम्ही बघा कुठल्याही जर समजा कॉलेजमध्ये लेथ मशीन ऑपरेट करण्यासाठी तुम्हाला कंपल्सरी इलेक्ट्रिसिटी म्हणजे लाईट लागतंय. जर लाईट गेला असेल तर तुमचं प्रॅक्टिकल बंद असतंय. बरोबर आहे, म्हणजे याचा अर्थ तुम्हाला लाईट चालू केलं तर मोटर चालू होणार, मोटर चालू केलं की लेथ मशीन ऑपरेट होणार आहे. म्हणजे इथं पण बघा याचा अर्थ इलेक्ट्रिसिटी तुम्ही बघा ऑलवेज इथं इलेक्ट्रिसिटी लागणारच आहे, कारण की इलेक्ट्रिसिटी शिवाय मोटर चालू होणार आहे का, होत नाही. मग मोटर ऑपरेट करण्यासाठी तुम्हाला बेसिक काय लागणार, इलेक्ट्रिसिटी. आणि एकदम मोटर चालू झालं, ठीक आहे, मोटर चालू झाल्यानंतर मोटरचा शाफ्ट आणि पंपचा शाफ्ट एकावरती असतंय. म्हणजे मोटर काय करत असते ऑलवेज लक्षात घ्या, लेथ मशीन मध्ये तुम्ही कॉलेजमध्ये बघा मोटरचं शाफ्ट असं एकदम फास्ट फिरत असते. मोटर चालू झालं म्हणजे मोटर काय करते, शाफ्टला एकदम फास्ट फिरवत आहे. मग मोटरचा शाफ्ट फिरला, मोटरला कनेक्ट केलेले जे काही डिव्हाइसेस असतील, आता लेथ मशीनमध्ये लेथ मशीनचं शाफ्ट जोडलेलं असतंय म्हणून मोटरचं शाफ्ट लेथ मशीनच्या शाफ्टला फिरवतंय. तसंच इथं पण बघा मोटरचं शाफ्ट काय करतं, पंपच्या शाफ्टला जॉईन केलेलं असतंय, तर मोटरचं शाफ्ट या पंपला रन करत असतंय. ओके, म्हणजे याचा अर्थ मोटर काय करते ऑलवेज शाफ्ट असतं एकदम फास्ट फिरवते, मोटरचा शाफ्ट या पंप शाफ्टला जोडलेला असते. म्हणजे जर समजा एक शाफ्ट असेल, एका साईडला पंप दुसऱ्या साईडला मोटर, हे असं ऑपरेट होतंय. आणि प्रेशर काय करते, पंप प्रेशर इन्क्रीज करतोय. ओके, मग इथनं जे आहे पंप प्रेशर इन्क्रीज केल्यानंतर नेक्स्ट जे डिव्हाइसेस आहेत, पुढं कुठले डिव्हाइसेस आहेत, इथं हे जे आहे ह्याला म्हणायचं काय, शट ऑफ वॉल. पहिला एक एक बघा, शट ऑफ वॉलचा अर्थ काय, इन केस मेंटेनन्स जर काढायचं असेल, बरोबर आहे, मेंटेनन्स जर करायचं असेल तुम्हाला पूर्ण सिस्टीम मध्ये मेंटेनन्स करायचं, त्या केसमध्ये शट ऑफ वॉल आपण काय करतो, डायरेक्टली बंद करू शकतो. मग शट ऑफ वॉल क्लोज करून पूर्ण सिस्टीम अंडर मेंटेनन्स मध्ये काढू शकतो आपण. किंवा कधी तर सडनली तुम्हाला क्लोज करायचं असेल तर शट ऑफ वॉलने आपण क्लोज करतो. नंतर प्रेशर गेज म्हणजे नावच आहे, प्रेशर इंडिकेट करण्यासाठी असेल. आणि प्रेशर कंट्रोल वॉल म्हणजे ह्याचा अर्थ काय असणार आहे, प्रेशर जर समजा एक्सेस झालं तर एक्सेस प्रेशर रिलीज करण्यासाठी प्रेशर रिलीफ वॉल असतंय. ते प्रेशर रिलीफ वॉल हे प्रेशर कंट्रोल वॉलचं एक टाईप असणार आहे. म्हणजे सिंपल एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, इन केस जर समजा सिस्टीम मध्ये एकदमच पंप मध्ये एकदम प्रेशर वाढलं, मग जास्त प्रेशर वाढलं की परत कुठे जाणार, ह्या पिस्टनला जाणार आहे, मग पिस्टनला एकदम फास्ट पुश करणार. मग मला सांगा कमी जास्त प्रेशर कसं चालतंय. आणि इव्हन एकदमच प्रेशर जास्त झाले की काय होतंय, पिस्टनला एकदम जास्त सडनली पिस्टन मे बी स्फोट किंवा असं फुटू शकते, असे प्रॉब्लेम येतात जर एक्सेस झालं तर एकदम जास्त. ठीक आहे, मग त्यांनी त्यासाठी काय केलं, किंवा पिस्टनच असं नाहीये, पुढचे कुठलेही जर समजा सिस्टीम असतील किंवा पाईप्स असतील सडनली ब्रेकडाऊन किंवा फुटू ब्रेकेज होऊ शकतात. म्हणून त्यांनी काय म्हणलं, एक्सेस प्रेशर रिलीज करण्यासाठी इथं प्रेशर कंट्रोल वॉल म्हणजेच प्रेशर रिलीफ वॉल असते. त्याच्यानंतर पुढे काय असणार, इथून परत हे ऑइल कुठे जाणार आहे, नेक्स्ट या डायरेक्शन कंट्रोल वॉलला जाते. डायरेक्शन कंट्रोल वॉल एकदम सिंपल पर्पज आहे. हे काय करतं, लिव्हर सारखं. ओके, लिव्हर तर तुम्हाला माहिती आहे, लिव्हर ऑपरेट करतो आपण, बरोबर आहे. लिव्हर कसं ऑपरेट, तुम्ही कारचे गिअर कसे असतात तसे लिव्हर असणार आहे. लिव्हर फक्त जस्ट मूव्ह केल्यानंतर हे ऑइल, आता डायरेक्शन कंट्रोल वॉल व्यवस्थित ऐकून घ्या, डायरेक्शन कंट्रोल वॉल एक्झॅक्टली काय डिसाईड करते, पिस्टनच्या ह्या साईडला फ्लुइड सप्लाय करायचं की ह्या साईडला. आता मी दोन्ही पण डायरेक्शन काढून दाखवतो आणि पुढे तुम्हाला थर्ड चॅप्टर मध्ये लक्ष ठेवा. थर्ड चॅप्टर मध्ये डिटेलमध्ये हे आहे एक्झॅक्टली, इथं फ्लो झाल्यानंतर कसं मुवमेंट होतं, इथं फ्लो झाल्यानंतर कसं मुवमेंट होतं. टेम्पररी इथं फक्त थोडंसं बेसिक समजून घ्या, पुढच्या चॅप्टर्समध्ये तुम्हाला सगळं डिटेलमध्ये आहे. ठीक आहे, आता बघा इथून जर समजा डायरेक्शन कंट्रोल ऑपरेट केलं, मग इकडचं ऑइल कुठे जाते, पिस्टनच्या ह्या साईडला. ओके, दोन्ही साईडला ऑइल असणार आहे. पिस्टनच्या ह्या साईडला आलं की पिस्टनला राईट साईडला पुश केलं, इकडचं सगळं ऑइल कुठं जाते, डाऊनवर्डला, म्हणजे इथून पाईप मधून येणार आणि इथून येणार, इथून परत डायरेक्टली कुठे जाते, रिझर्वायरला जात असते खाली. ठीक आहे, म्हणजे डायरेक्शन कंट्रोल वॉल फ्लुइड इथनं सप्लाय केलं, प्रेशराइज द फ्लुइड, पिस्टनला राईटला पुश केलं, इकडचं सगळं ऑइल कुठं गेलं, डाऊनवर्डला येऊन परत एकदा कुठं, रिझर्वायरला आलं. ओके, ही पहिली पोझिशन झाली, डायरेक्शन कंट्रोल वॉल ऑपरेट करते. डायरेक्शन कंट्रोल वॉल परत ऑपरेट केल्यानंतर सेकंड पोझिशन याचं कसं असणार आहे, एक्झॅक्टली म्हणजे इथून सेकंड पोझिशन इथून जर समजा बघायला गेलं तर इथनं हे कुठं प्रेशराइज द फ्लुइड इथं येते. ओके, मग इथं आल्यानंतर इथून फ्लुइड इथं जात असते, मग पिस्टनला कुठं ह्या साईडला पुश करते, म्हणजे तोपर्यंत पिस्टन इथं आलेलं असतं ऍक्च्युली, कारण की पहिल्या पोझिशनला इथं आणलेलं आहे. मग इकडं आल्यानंतर इकडनं पिस्टन गेलं, मग इकडचं सगळं ऑइल काय आलं, इकडनं कुठं, इकडनं येऊन हे परत असं येत असते. ठीक आहे, आता तुमचा डाऊट काय असणार आहे, हे डायरेक्शन कसं अचीव्ह होतंय, हे सगळं कसं अचीव्ह होत असतं हे तुम्हाला कंट्रोल वॉलमध्ये डिटेलमध्ये, डायरेक्शन कंट्रोल वॉलमध्ये. ओके, म्हणजे दोन पोझिशन असणार आहे त्याचे. एक तर तुम्हाला फ्लुइड बघा हे इथून असं आणि इथून असं डाऊनवर्डला, म्हणजे पहिला पोझिशन म्हणजे हे असं
आणि इकडनं ऑइल असं, हे पहिली पोझिशन झाली तुमची. सेकंड मध्ये त्यांनी काय म्हणलंय, हे असं पोझिशन चेंज होत असते. मग ते चेंज करायचं वर्क कोणाचं आहे किंवा पर्पज किंवा ह्याचं एक्झॅक्टली कोण करतंय, डायरेक्शन कंट्रोल वॉल चेंज करतंय. असं ऑपरेट केलं की इकडचं ऑइल डायरेक्टली इथं सप्लाय करता, इकडचं ऑइल डायरेक्टली इथं सप्लाय करतो. म्हणजे असे डायरेक्शन अचीव होते. हे फर्स्ट डायरेक्शन आणि हे सेकंड डायरेक्शन, या डायरेक्शन कंट्रोल वॉल मध्ये अचीव होत असतंय. ओके, म्हणजे आयदर फ्लुइड इथं दिलं की इकडनं खाली येणार आणि इकडे दिलं की इकडनं परत हे येणार. म्हणजे हे असं राईटला जाण्याचं आणि इकडं हे असं असं ऑपरेट करण्याचं पर्पज हे डायरेक्शन कंट्रोल वॉल. डिटेलमध्ये परत तुम्हाला थर्ड चॅप्टर मध्ये आहे. ओके, फ्लो कंट्रोल वॉल हे पण तुम्हाला थर्ड चॅप्टर मध्येच आहे. फ्लो कंट्रोल वॉलचं मेन पर्पज काय असणार आहे की अमाऊंट ऑफ फ्लो किती चाललंय ते कंट्रोल करायचं. जर समजा फ्लो जर जिथनं जास्त येत असेल किंवा कमी येत असेल तरी पण आपल्याला ऑपरेट करायचं. आता मला सांगा, इकडनं सडनली फ्लुइड जास्त चाललंय, मग सडनली फ्लुइड जर जास्त झालं तर असं एकदम सडनली मुवमेंट होणार आहे. ठीक आहे, मग तुम्हाला फ्लो कंट्रोल वॉलचं मेन पर्पज की अमाऊंट ऑफ फ्लो एक्झॅक्टली या पिस्टनला तुम्ही फ्लो कंट्रोल वॉल इथं पण ठेवू शकता. ठीक आहे, मग इथं पण बघा, जर समजा बघा हे सगळंच गोंधळ नको. आता तुम्ही फ्लो कंट्रोल वॉल जे आहे इथं पण ऑपरेट करू, म्हणजे इथं पण ठेवू शकतो आपण. फ्लो कंट्रोल वॉल इथं ठेवलं तर काय होतंय, इनलेटचं फ्लुइड कंट्रोल करते. ठीक आहे, फ्लो कंट्रोल वॉल इथं ठेवलं तर काय होतंय, हे आउटलेटचं फ्लुइड कंट्रोल करते. मग ते मीटर इन मीटर आउट सर्किट परत तुम्हाला पुढच्या चॅप्टर्सला आहेत, 5th चॅप्टरला आहे. ओके, म्हणजे तुम्ही फ्लो कंट्रोल वॉलचा मेन पर्पज समजून घ्या. आता फक्त बेसिक समजून घ्या, पुढे तुम्हाला डिटेलमध्ये फ्लो कंट्रोल वॉल काय, डायरेक्शन कंट्रोल वॉल, प्रेशर कंट्रोल वॉल सगळं तुम्हाला डिटेलमध्ये पुढच्या चॅप्टर्समध्ये सगळं समजणार आहे. आता तुम्ही टेम्पररी बेसिक समजून घ्या, हे असतंय आणि ते काय करते त्याचं फंक्शन समजून घ्या. आता डिटेलमध्ये सगळं समजायचं म्हणलं की कसं समजणार, एवढ्या डायग्रामवरनं सगळ्या टाईपचं फ्लो कंट्रोल वॉल, या डायग्रामवरनं सगळ्या टाईपचे डायरेक्शन कंट्रोल वॉल समजणार नाहीत. तुम्ही फक्त एवढं लक्षात घ्या, फ्लो कंट्रोल वॉल कशासाठी असतंय. फ्लो कंट्रोल वॉल हिथून फ्लुइड जर समजा जास्त जात असेल तर ते फ्लो बरोबर कंट्रोल करते, कमी करते. इव्हन बघा, इथनं जे फ्लुइड आहे सडनली एकदम जोरात गेलं, मग काय होतंय, पिस्टन एकदम जोरात फास्ट खाली येतंय. मग हे किती जायला पाहिजे इथून, हे डिसाईड करणार कोण, डिसाईड करतंय, फ्लो कंट्रोल वॉल. क्लिअर आहे, फ्लो कंट्रोल वॉल म्हणजे किती, नावच आहे फ्लो, अमाऊंट ऑफ फ्लो किती जायला पाहिजे ते कमी जास्त करणे म्हणजेच फ्लो कंट्रोल वॉल. ओके, हे झालं एकदम बेसिक. मी परत एकदा रिपीट करतो, पूर्ण सिस्टीम काय असणार आहे पहिल्यापासून स्टार्ट करू आपण. काय काय सांगितलं तुम्हाला, हे जनरल हायड्रोलिक सिस्टीम म्हणजे याचा अर्थ कॉमन हायड्रोलिक सिस्टीम. मग त्याच्यामध्ये पहिल्यांदा रिझर्वायरचं मेन पर्पज काय, ऑइल स्टोरेजसाठी एक टँक असते त्याला रिझर्वायर म्हणतो. फिल्टरचा मेन पर्पज काय, अमाऊंट ऑफ डस्ट पार्टिकल किंवा डर्ट पार्टिकल म्हणजे कचरा थोडक्यात. म्हणजे या कचरा हे कशामध्ये पूर्ण सिस्टीम मध्ये जाऊ द्यायचं नाही. नेक्स्ट आहे पंप. पंपचा मेन पर्पज काय असणार आहे, जे ऑइल असणार आहे, जे ऑइल त्याचं प्रेशर इन्क्रीज करणे हे पंपचं मेन पर्पज आहे. आणि अजून एक ऑइल इथून बॉटम लेवल पासून हे पुढच्या सिस्टीमला कॅरी करण्यासाठी. पंपचे दोन पर्पज, बॉटम लेवल पासून ऑइल कॅरी करायचं, पण मेन पर्पज प्रेशर इन्क्रीज करणे. पंप ऑपरेट करण्यासाठी कंपल्सरी मोटर लागते. त्याच्यानंतर शट ऑफ वॉल काय करते, इन केस ऑफ मेंटेनन्स मध्ये आपण बंद पण करू शकतो आपण शट ऑफ वॉल यूज करून. प्रेशर कंट्रोल वॉल, एक्सेस प्रेशर रिलीज करण्यासाठी आपण प्रेशर कंट्रोल वॉल यूज करतो. डायरेक्शन कंट्रोल वॉल एक्झॅक्टली डिसाईड करते पिस्टनच्या ह्या साईडला फ्लुइड सप्लाय करायचं किंवा ह्या साईडला सप्लाय केलं की राईट साईडला, या साईडला पिस्टनला फ्लुइड दिलं की लेफ्ट साईडला हे जात असतं पिस्टन. त्याच्यानंतर नेक्स्ट फ्लो कंट्रोल वॉल, एक्झॅक्टली अमाऊंट ऑफ फ्लो किती सप्लाय करायचं पिस्टनला हे डिसाईड करणारं म्हणजे फ्लो कंट्रोल वॉल. हे जे आहे कॉमन हायड्रोलिक सिस्टीम किंवा जनरल हायड्रोलिक सिस्टीम, हे कुठल्याही जनरली कॉमन हायड्रोलिक सिस्टीमला यूज करतो. आणि बेसिक पार्ट्स तुम्हाला ऑपरेट करायचं असेल तर हायड्रोलिक सिस्टीम एवढे बेसिक पार्ट्स लागतात, त्याशिवाय ऑपरेट होत नाही. समजलं असेल, डिटेलमध्ये सगळं सांगितलेलं आहे. कुणाला काय डाऊट असेल तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये टाकू शकता. ओके, थँक्यू. युट्यूबमध्ये असेल तर कमेंट सेक्शन आहे, ऍपवरती असेल तर कमेंट नाही आहे. ठीक आहे, युट्यूबवर जाऊन कमेंटमध्ये टाकू शकता, काय प्रॉब्लेम नाही. ओके, थँक्यू.